संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन 18 ते 22 या कालावधीमध्ये पुण्यातील वाघोलीमध्ये करण्यात आले आणि या संदर्भात त्या ठिकाणी अनेक बक्षिसे देखील या ठिकाणी दिली जाणार आहेत, जे पैलवान महाराष्ट्र केसरी होणार आहेत. या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत आयोजक रामकृष्ण सातव पाटील आहेत. आपण त्यांच्याकडून माहिती घेऊयात. काय सांगाल, एकंदरीत काय स्वरूपाची ही स्पर्धा असणार आहे आणि इतर स्पर्धेपेक्षा ही कशी वेगळी आहे? या वर्षीची महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही आजपर्यंत खेळल्या गेलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये आपण अजून कशी चांगली करता येईल, अजून कशा प्रकारच्या आपल्याला नवनवीन संकल्पना या स्पर्धेमध्ये राबवल्या जातील असा आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच माध्यमातून यावर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी महिलांसाठी विशेष अशी गॅलरीची व्यवस्था आपण केलेली आहे. त्याचबरोबर दिव्यांग बांधवांसाठी सुद्धा विशेष गॅलरीची व्यवस्था आहे. तसेच या स्पर्धेमध्ये आपण उच्चांकी बक्षिसं देत आहोत. त्यामध्ये विजेत्या पैलवानाला फॉर्च्युनर गाडी देत आहोत, उपविजेत्या पैलवानाला स्कॉर्पिओ एन ही गाडी देत आहोत. त्याचबरोबर जे गटातील विजेते पैलवान आहेत, 9 माती विभाग आणि 9 मॅट, ह्या 18 विजेत्या पैलवानांना आपण बुलेट गाडी देत आहोत. त्याचबरोबर उपविजेत्यांना स्प्लेंडर ही गाडी देत आहोत. त्याचबरोबर या स्पर्धेच्या उद्घाटनाला या राज्याच्या उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्रावहिनी पवार, त्याचबरोबर पुणे शहराच्या महापौर माननीय मंजुषताई नागपुरे, त्याचबरोबर माधुरीताई मिसाळ, मेधाताई कुलकर्णी आणि या शहरातील व जिल्ह्यातील सर्व महिला लोकप्रतिनिधी यांना आम्ही या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत आहोत. त्याचबरोबर या स्पर्धेचा जो समारोप आहे तो 22 मार्च रोजी समारोप होणार आहे. आणि या समारोप प्रसंगी या राज्याचे प्रमुख माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे स्पर्धेच्या समारोप प्रसंगी उपस्थित राहतील. एकंदरीतच आपण जर पाहिलं तर यावेळेस आयोजनासारखी मोठी जबाबदारी तुमच्याकडे आहे. मागच्या वर्षीचा जर विचार केला तर त्या ठिकाणी विजेता निवडीमध्ये गोंधळ झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं. मात्र यावेळेस तुम्ही आयोजक म्हणून नेमकी काय भूमिका घेतली असं होऊ नये यासाठी? नाही, नक्कीच यावर्षी आम्ही तशी काळजी घेत आहोत की कुठल्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये आणि स्पर्धा निष्पक्ष आणि चांगल्या पद्धतीनं पार पाडली जावी. आणि म्हणून ज्या ज्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजे त्या गोष्टी आम्ही महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्यासोबत चर्चा केलेली आहे. आणि त्यांच्यासोबत आम्ही या स्पर्धेचं आयोजन करत असताना खूप चांगली स्पर्धा होईल अशी ग्वाही आम्ही आपल्या सर्वांना देतो. एकंदरीत आपण जर पाहिलं तर एक शेवटचा प्रश्न की वाद सुरू आहेत महाराष्ट्र केसरीवरती 2, 3, 4 प्रकारे वेगवेगळ्या ज्या बॉडीज कमिटीज ह्या कुस्ती स्पर्धेचं आयोजन करतात, तर तुम्ही त्याविषयी काय सांगा? नाही, मी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडनं जी मला 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजकपद दिलेलं आहे, तर त्या माध्यमातून कुस्तीची कशी चांगल्यात चांगल्या पद्धतीनं मला सेवा करता येईल, कसं चांगल्यात चांगल्या पद्धतीनं आयोजन केलं जाईल, कसं ह्या महाराष्ट्रातील तळागाळातील जे खेळाडू याच्यामध्ये खेळत आहेत त्यांना कसं मोटिवेट केलं जाईल, कसा त्यांचा पाठिंबा वाढवता येईल, ह्याच्याकडे माझं सगळं लक्ष आहे. त्याच्यामुळं मी ह्या अशा काही गोष्टीकडे जास्त लक्ष दिलेलं नाही अजून. हे होते रामकृष्ण सातव पाटील. कुस्ती हा खरं तर मातीतला खेळ आणि ह्या खेळाचा आस्वाद जरूर आपण सगळ्यांनी घ्यावा असं आव्हान त्यांनी आयोजक म्हणून केलंय. आता यामध्ये या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेमध्ये नेमक्या काय काय घडामोडी आपल्याला पाहायला मिळतात हे देखील येणाऱ्या काळात महत्त्वाचं ठरणार आहे. पुण्याहून मी प्रथमेश तांबे आणि अशाच अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा पुणे लोक.